उरण शहरात वाहतुकीची कोंडी नित्याचीच. सर्वसामान्य नागरिक बेजार. उरण शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचा त्रास हा नाहक सर्वसामान्य नागरिकांना, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. या संदर्भात अनेक वेळा उपाययोजना करण्यासाठी आंदोलनं करण्याचा इशारा संबंधितांकडून देण्यात आला, परंतु आजतागायत कोणत्याही प्रकारचं आंदोलन उभारण्यात आलं नाही. त्यामुळे उरणकरांची अवस्था रोज मरे त्याला कोण रडे अशी झाली आहे. वाढत्या औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरण यामुळे उरण शहराची लोकसंख्या जवळपास 50,000च्या घरात गेली असून प्रत्येकाच्या घरी 2-4 दुचाकी आणि 1 चारचाकी वाहन झाले आहे. त्या मानाने शहरातील रस्त्यांची संख्या वाढली नाही. त्यातच संथ गतीने सुरू झालेल्या बायपास रस्त्याचं काम, राजपाल नाका, अपना बाजार, पालवी रुग्णालय या महत्त्वाच्या रस्त्यावर बेशिस्तपणे पार्किंग करण्यात येणारी वाहने उरण नगर परिषद, वाहतूक पोलीस तसेच संबंधित प्रशासनात समन्वयाचा अभाव असल्यामुळे शहरातील रस्त्यांची काही अंशी रुंदीकरण व काँक्रिटीकरण होऊनही ही गेल्या 2-4 वर्षात वाहतुकीची कोंडी वाढत चालली आहे. तरी गणेशोत्सवापूर्वी उरण शहरातील वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना करण्यासाठी उरणचे लोकप्रतिनिधी, उरण नगर परिषद, वाहतूक पोलीस, संबंधित प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून करण्यात येत आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग आणि पार्किंगच्या ठिकाणी पट्टे करावेत. सम आणि विषम तारखेला पार्किंगचे नियोजन करावे. काही रस्त्यावर एकेरी वाहतूक करणे आवश्यक. पार्किंगसाठी नवीन वाहनतळ किंवा जागा हवी. फेरीवाल्यांसाठी कायमस्वरूपी जागेचे नियोजन करावे. सार्वजनिक वाहतुकीकडे त्यांचे लक्ष द्यावे. जड वाहनांना शहरात सकाळी संध्याकाळी प्रवेश देऊ नये. जुन्या वाहनांची नियमित तपासणी आवश्यक. बायपास रस्त्याच्या कामाला गती देऊन पर्यायी रस्त्यांचा वापर वाढवणे गरजेचे आहे.